करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे। मगाशी जयंतरावांनी सांगितलं, आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो। भारतीय जनता पक्षात चोर आणि लफंग्यांचा पक्ष आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत। मगाशी उल्लेख केला, भाडखाऊ जनता पक्ष, भाजपा म्हणजे भाडखाऊ जनता। जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊंना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊंनी जो अन्याय केला, अत्याचार केलाय, त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आली। या तप्तउन्हामध्ये आपण जमलेला आहात। सूर्य आग ओकतोय, घामाघूम झालेला आहात आणि ज्यांनी 250 खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत, काय होता इकडे। महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली। नाव घेत नाही, या पान टपरीवाल्याला बाळासाहेब ठाकरेंनी आमदार केला, मंत्री केला, 4 दिन नंतर त्याला परत पान टपरीवर बसवायची जबाबदारी सगळे। आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे। मगाशी जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले 2 नेते, माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या दोन्ही पक्ष त्या भाडखाऊंनी का फोडले? त्याचं कारण असं आहे, त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो, म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला। आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही 400 जागा जिंकणार, 400 पार। याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय, अरे 400 पार काय, या वेळेला भाजपा तडीपार। जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस इकडल्या गद्दारांना दिली पाहिजे, इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे। 400 पार, अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसासाठी। महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी वरमण फिरतात, ही गॅरंटी, ती गॅरंटी, ती गॅरंटी। अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही, तू का आम्हाला गॅरंटी? 4 जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहील का नाही याची गॅरंटी नाहीये आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देताय। गेल्या 10 वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा। मगाशी वक्त्याने उल्लेख केला, 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते, 2 कोटी। मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये 2 लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत। उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातला पळवून घेऊन गेले। गुजरातमध्ये नोकर भरती बंद आहे सगळीकडे।
बेरोजगार असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, या राज्यामध्ये या देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे. आणि अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत घेऊन जायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांग. या महाराष्ट्रामध्ये बेईमानी आणि गद्दारीला स्थान नाही. मगाशी सूर्याजी पिसाळ खंडूजी खोबरांचा उल्लेख आवाड्यांनी केला, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 40 खंडोजी खोबडे आणि शिवसेनेमध्ये 40 सूर्याजी पिसाळ जे निर्माण झालेले आहेत, त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल. काय मारणार? मारू. 4 जून नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल इतकी जनताची. त्यांना घरामध्ये तोंड लापून बसवावं लागेल. मी आपल्याला इतकं सांगितलं, आज फार मोठं भाषण करण्याची वेळ नाही. आपल्याला दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये पोचवायचं. मशाल हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि तुतारी हे युद्धाचं प्रतीक आहे. हे महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि युद्ध महाविकास आघाडी जिंकायचं राहणार नाही एवढंच मी सांगतो. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि या देशामध्ये नरेंद्र मोदीची हुकुमशाही उलथवून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कोणी जागा हरायचं नाही आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व नेते आणि उमेदवार मोजके लोक इथून जिल्हाधिकारी कार्यालयात जातील, कोणीच जाणार नाही. असं भाषण केलं, थेट मुसलमानांवर हल्ला केला आणि म्हणाले हे घुसपेटी आहे. कांग्रेस सारा जितना भी हमारा वेल्थ है, क्या हमारा धन है, वो बांट देगी. काँग्रेसने कधी असं म्हटलं त्याचा काही नाही. पण एखादा प्रधानमंत्री एखाद्या समाजाबद्दल इतक्या खाली पाडून बोलूच कसा शकतो, हा मूळ प्रश्न जगभरात उभा राहिला. जगभरात एकही पेपर असा नाही, एकही टीव्ही चॅनल असा नाही, फ्रान्स असो, जर्मनी असो, लंडन असो, न्यूयॉर्क असो, त्यांनी या विषयाची नोंद घेतली नाही असं नाही. सगळ्यांनी निषेध केला. माझा विचार नाही की 1947 साली जेव्हा या देशाचे 2 भाग झाले तेव्हा इथल्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानात जायची, पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं कि हमने जिस वतन के मिट्टी को अपने माथे लगाया है उस मिट्टी को छोड़ के हम पाकिस्तान नहीं जाएंगे. अजून किती सर्टिफिकेट द्यायची बोले मुसलमानांनी देशभक्तीची? काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं. अहो तुम्ही मुख्य विषयावर बोला ना. तुम्ही काय सांगितलेलं? 2 कोटी नोकऱ्या देऊ, 2 लाख नोकऱ्या दिल्या तर बोला. तुम्ही सांगितलेलं महागाई कमी करू, महागाई कमी झाली का तुम्ही सांगा. काहीतरी ते आपल्याला कधी भाषा पण समजत नाही, काय ते बोलतात ना 3 ट्रिलियन काहीतरी इकॉनॉमी. आपल्याला नाही समजत, आपण अनपढ माणूस आहे. पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतं की अर्थक्रमामध्ये भारताचा नंबर 139 भाव आहे, 139वा. अमेरिका पहिला आहे. काहीतरी फेकतात. इथे काय हालत आहे केळीच्या शेतकऱ्यांची, इथे काय हालत आहे कापसाच्या शेतकऱ्याची. मला आठवतं आमचं सरकार होतं तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उपोषणाला बसले होते आणि तेव्हा काय सांगितलेलं, 12,000 रुपये भाव पाहिजे कपासीला. सांगितलं होतं की नाही? आज त्यांना घरी जाऊन विचारा किती भाव आहे, किती. पोलिसांची विनंती जास्त आहे. म्हणजे इथल्या खेळ्यांना खतम, इथल्या कपासीला खतम. मेहूनची गोरता आता दिसेनाशीच झालेली आहे.
मग केलं काय? आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले. कोण बोलतंय? मी नाव नाही घेत, पण ज्यांनी 5 वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही, ज्यांनी 5 वर्षात एकही मोठं काम आणलं नाही, ज्यांनी 5 वर्षात एकदाही उभं राहून भाषण केलं नाही, 10 वर्ष, त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं. आश्चर्यच वाटतं. हा तुमचा लोकसभेतला जळगाव रावेरसाठी योगदान काय, याच्यावरती चर्चा करूया. नाही त्या विषयांवर घसरतायत, नाही त्या विषयांवर. 102 मतदारसंघाचा मतदान झाल्यावरती आपल्या पायाखालची वासू जाते म्हणतात. पंतप्रधानांनी परत एकदा धर्मद्वेषाला सुरुवात केली. आता हा जनसागर हलणार नाही. त्याचं कारण असं, मला ही निवडणूक बघितली आणि आजची गर्दी बघितली की 1977ची आठवण येते. इंदिरा गांधींना असंच आईबीने सांगितलेलं, तुम चुनाव ले लो तुम जीत रही हो. इंदिरा गांधीने निवडणूक घेतली. कोण मोठे होते नेते? सारखे विचारतात ना, चेहरा दिखाव, चेहरा दिखाव, चेहरा. घेतली आणि स्वतः इंदिरा गांधींना हरवलं. जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की सत्तेची मगरुरी आली आहे, सत्तेचा माज आलाय, तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते. आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. आता बीजेपीचं ते कार्यालय बघितलं, काय सुंदर कार्यालय आहे. हा, सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं कार्यालय, उठलं पैसा आणला कुठला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतके घाबरट,